हाय, उन्हाळ्याचे दिवस आहे, मग कैरी पण तर व्हायलाच पाहिजे. चला मी कसं करते ते तुमच्यासोबत शेअर करते. सर्वात आधी ना मी ते 3 मोठ्या-मोठ्या कैऱ्या घेतलेल्या आहे आणि त्याला स्वच्छ धुवून घेते. लास्ट टाईम मी फक्त आंबट कैरीचं केलेलं होतं, ते सुद्धा खूप टेस्टी झालेलं. पण यावेळेस मी थोड्या गोड, थोड्या आंबट असलेल्या कैरी घेतलेल्या आहे आणि त्याला कुकरला 4-5 शिटी काढून घेते. आता कुकरमधलं जर पाणी आधीच उकळलेलं असेल ना, तर 2-3 शिटीमध्येच होऊन जातं, नाहीतर जास्त काढावं लागतात. तोपर्यंत इथे मी मस्त गूळसुद्धा बारीक करून घेतलेला आहे. मी शक्यतो साखर टाळते, गुळाचंच करते. आज आहे अंगारकी चतुर्थी, म्हटलं चला गणपती बाप्पासाठी मोदक करते, कुकर गार होतोय तोपर्यंत आणि त्यानंतर त्यातल्या कैऱ्या ना खूप जास्त गरम होतात, त्याच्यामुळे म्हटलं प्रिशूलाही जीव घालते. त्यानंतर तिला जीव घातल्यावर मी कैरीचा पूर्ण पल्प काढून घेतलाय. बघताय तुम्ही किती छान निघालेला आहे आणि त्यानंतर ना याला मिक्सरमधून ना मी बारीक करते. आता तुम्हाला यामध्ये जेही काही टाकायचं आहे ते तुम्ही टाकू शकता, पण मी काहीच टाकत नाहीये. मी कैरीच्या पल्पमध्ये फक्त थोडासा गूळ टाकते आणि थोडं काळं मीठ आणि थोडं साधं मीठ टाकून त्याला मिक्सरमधून बारीक करून घेते. माझा पल्प जास्त होता त्याच्यामुळे मला 2-3 वेळा काढावं लागलेलं आहे. पण जर तुमचा पल्प कमी असेल तर एका ह्याच्यामध्ये सुद्धा होऊन जातं. कैरीचा पल्प आणि गूळ एकत्रच मिक्सरला बारीक करायचं. त्याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ आणि साधं मीठ टाकून मी तरी अगदी या साध्या पद्धतीनेच करते. त्यानंतर बर्फ घेतलेला आहे मी आणि त्यामध्ये 1 ते दीड चम्मच फक्त पल्प टाकतीये. तुम्ही बघताय किती छान आंब्याचा रसासारखा दिसतोय, पण हे आपलं पन्याचंच मिश्रण आहे. हे झाल्यानंतर ना यामध्ये मी फ्रिजचं थंडगार पाणी टाकते. उन्हाळ्यामध्ये कुठलीही गोष्ट ना थंडगारच पिण्याची मजा असते आणि असं काही जर असेल ना थोडं खट्टं-मिठं तर मग काही विचारूच नका. चला आमचं तर कैरीपन्ना रेडी आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की करून बघा आणि तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा. चला आता आम्ही याचा आस्वाद घेतो आणि मी या मिनी व्लॉगला इथेच एंड करते. बाय.